तर शिक्षक भरतीत रोस्टर घोटाळ्याचा आरोप होतोय. हरिभाऊ राठोड यांनी गंभीर आरोप केलाय. घोटाळ्यासाठी अतुल सावे, दादा भुसे जबाबदार असल्याचंही हरिभाऊ राठोडांनी म्हटलंय. मागासवर्गीय जातींना जाणीवपूर्वक वगळल्याचाही आरोप केला गेलाय. शासनाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 30,000 शिक्षकांची भरती केली जाते, मात्र यात 75% जागा या खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आल्या असून मागास प्रवर्गावर योजनापूर्वक अन्याय करण्यात आल्याचा आरोप हरिभाऊ राठोडांनी केलाय. याच घोटाळ्यासाठी मागासवर्गीय विभागाचे मंत्री अतुल सावे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे जबाबदार असून ओबीसी आणि भटक्या विमुक्त उमेदवारांविरुद्ध हे जाणीवपूर्वक षडयंत्र असल्याचंही हरिभाऊ राठोड यांनी म्हटलेलं आहे. जवळपास 30,000च्या 3% म्हटलं तरी 900 जागा भरायला पाहिजे. त्यात फक्त 65 जागा दाखवल्या आहेत. तसंच धनगर समाजाचं आणि बंजारी समाज आणि एसबीसी यांच्या 278 जागा फक्त दाखवल्या आहेत. त्या 30,000पैकी जरी आपण भटक्या विमुक्तचं म्हटलं तरी आज 3,500 जागा असायला पाहिजे होत्या. त्या ठिकाणी तुम्ही 278 जागा दाखवताय. तर हा मोठा घोटाळा, प्रचंड महाघोटाळा आहे असं म्हणतो. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्राचा वाटोळा केलाय सरकारने.